या भूवरी गगनातुनी आलिस का तू ग मोहिनी, या हिरवळीवरी चालुनी दव बिंदू कलशात घेऊनी. अंगात ग रंग किती, मनात ग तरंग किती, निश्चळ ग तू, निर्मल ग तू, कंचन ग तू, चंचल ग तू, गोड गोड ग तू परी, निलंबरातील तू परी. श्वासात संगीत भास तू, डोळ्यात श्रावण हास तू, गगनातली तू चांदणी, मृगनयना ग तू हासिणी. तुला जरी तू बावरी, तू या धरेची ग परी, तू या धरेची ग परी, तू या धरेची ग परी. अनुरागिनी, 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 अनुदामिनी. बहिणीच्या कॉन्फिडन्सला बघून ना दादाचा आता इगो हर्ट होतोय आणि त्याला आता सगळं आवडत नाहीये की वहिनी एकटे जगण्याची हिंमत ठेवते. मला नाही वाटत की आता आपल्याला नॅन्सीवर अजून रिस्क घ्यायला हवा. रिस्क आपण नाही तर नॅन्सी स्वतः घेते स्वतःच्या करिअर सोबत. कुठे गेली ही? आता इथेच तर होती. तुम्ही काळजी करू नका, आय एम शुअर ते इथेच कुठे असतील जवळपास. मला देवची हिंमत आणि इंटेलिजन्सचा खरंच खूप आदर वाटतो आणि मला त्यांच्याकडून अशी अपेक्षा आहे की त्यांनी मला पुन्हा त्यांच्यासोबत काम करण्याची संधी द्यावी. कुठे निघून गेली ही यार? एकांता, कुठे गेली होतीस तू? ते मी थोडंसं घाबरले होते. काय? का? कोणाला घाबरत होतीस तू? आता आपण इथून जाऊया ना, मी तुम्हाला सांगते सगळं नंतर. चला ना. लिसन, तुझा प्रॉब्लेम काय? तुला माहिती आहे आपण इथे किती महत्वाच्या कामासाठी आलो होतो ते? कुठे निघून गेली होतीस? ते मी तुमचीच वाट बघत होते, तर मी बघितलं की त्यांची कार आलेली आणि ते कारमधून उतरले. त्यांना बघून मी खूप घाबरले होते. जाऊया ना आपण इथून. अगं कोण आलं कारनी? काय? कोण कोण कुठून उतरला होतं? कोणाला घाबरलीस तू? माझा नवरा. ओह माय गॉड. यू नो व्हॉट, आय एम ग्लॅड की मनोजने तुझा स्वभाव बघून तुला काम दिलंय आणि ते पण तुझ्या एक्सपर्टीज नुसार काम दिलंय त्याने तुला. काय? त्यांनी मला काम दिलं, ते पण मला न भेटता? माहितीये का तुम्हाला, हे सगळं सिद्धिराजाचंच काम आहे. हो, हे बघ, सिद्धिराजाचीच कमाल आहे, पण आता तुला कमाल करायची आणि आता अशी कमाल करू नको जी तू आता केलीयस. ठीक आहे? हा, चल.
देव, तू अशा प्रकारे प्रत्येक वेळी दुर्लक्ष करून मला दुखावतोयस देव. माझ्या कन्फेशन नंतर सुद्धा जर तुला माझ्या बाबतीत काही तक्रार असेल, काही गोष्ट असेल तुझ्या मनात, तर प्लीज मला सांग. मी आणखी 2-4 वेळा तुझी माफी मागेन किंवा तू जे सांगशील ते करेन मी. पण एकाच ऑफिसमध्ये राहून, एकाच प्रोजेक्टमध्ये काम करून तू तुझा तिरस्कार आणखी किती दिवस दाखवणार आहेस देव? आता मी बदलली आहे देव. मी पूर्वीची नॅन्सी नाही राहिली आहे. आधीची नॅन्सी तुझ्यावर प्रेम करत होती, तुला प्रत्येक क्षणी आपलं बनवण्याचा प्रयत्न करत होती. हा विचार करून की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. पण आताची नॅन्सी असा विचार अजिबात नाही करत. आय स्टील लव्ह यू, बट आय विल नेव्हर ट्राय टू गेट यू. ही सगळी कारस्थानी, हा मत्सर, आता हे सगळं बरोबर नाही वाटत. सगळं काही बदललंय आता. माझा भूतकाळ आता पूर्णपणे भूतकाळ झालाय. एक्सेप्ट माझं तुझ्यावरचं प्रेम. मी फक्त तुला एवढंच सांगेन नॅन्सी, की तू आपल्या गोष्टी किंवा भेटीगाठी फक्त आणि फक्त ऑफिशियलीच ठेव. आणि अजून एक गोष्ट, मला नाही पहिल्या नॅन्सीत काही इंटरेस्ट होता आणि नाही आत्ताच्या नॅन्सीत काही आवड. हा तर प्रत्येकाच्या नशिबाचा भाग आहे देव. मी तुझ्यावर इतकं प्रेम करून सुद्धा तुझ्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार निर्माण केला आणि कुणीतरी स्वतःच्या स्वार्थाला प्रेमाचं नाव देत आहे. सॅवीशी तुझं जुळणं ही गोष्ट कठीण आहे. हो, अनुदामिनीबद्दल बोलायचं झालं तर शी लव्हज यू, आणि फक्त तीच आहे जी तुला डिझर्व करते. पण तू तिचं प्रेम आणि आपलेपणाला सापशिडीचा खेळ बनवून टाकलंस. ती बिचारी कदाचित 100 पर्यंत पोहोचणारच नाही. जेव्हा कधी ती 2 शिड्या चढते, तूच तिला दंश करतोस. माझ्या पर्सनल लाईफवर कमेंट करण्याची काही गरज नाहीये. जा इथून. जाते मी देव, पण इतकं मात्र नक्कीच सांगेन की भले तू फक्त माझ्याबद्दल राग मनात ठेवून असशील, पण मी तुझं प्रेम मनात ठेवून जगणार आहे. कारण जीवनात आता जर काही पडताळायचं आहे ना, तर ते प्रेमानेच पडताळेन मी.
इथे कॉफी हाऊस मध्ये आल्यानंतर सुद्धा तुझा मूड ऑफ आहे. मला असं वाटतंय जसं काही तू डिसाईड करून आलीयस की जोपर्यंत तू देवला भेटणार आहेस तोपर्यंत तू हसणार नाहीयेस. जर तू म्हणत असशील तर तुला 2-3 जोक्स ऐकवू का मी? आणि हे जोक्स आजकाल खूप जास्त सर्क्युलेट होत आहेत. नाही नाही, तू तुझे जोक्स राहू देत. मी हसू पण शकते. दॅट्स राईट. लाईफ मध्ये आहे ना, एव्हरी मोमेंट एकदम हॅपनिंग असला पाहिजे. यु नो, बोरिंग ऍक्टिव्हिटीज पासून आपण दूर राहिलं पाहिजे. मी तर असंच करते बाबा. मी तर जास्त वेळ दुःखात कधीच नाही राहू शकत. म्हणूनच नेहमी हसत राहा. ओके, आता तू कॉफीची ऑर्डर प्लेस करशील मिस स्माइली क्वीन? हो नक्कीच. ये ना. आज मी खूप खुश आहे. तुम्ही माझ्या सोबत आहात. माझ्या सोमवारचा उपवास सार्थकी लागला. ही तर सॅवी आहे. काय झालं? लिसन, तू एकदम आरामात बस. इथे एलियन्स नाही, माणसं येतात. ओके, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते. चिल. यार, या कॅन्टीन मध्ये पण काकोबाई छाप मुली येतात का? कुठल्या टीव्ही शो मधल्या सुनेसारखे दिसते. यार, हिला हे कपडे सूट नाही करत. मग तू सजेस्ट कर. मग ही काकूबाई चिकनी चमेली बनेल.
आता मिळाली चिकन्या चिकन्या गालावर चिकनी चिकनी झापड. हा विचार काय करतोयस? चप्पल काढू काय आता? चल चल अनुदामिनी. चल ये. अनुदामिनी, तू काय करत होतीस? काय ऐकत होतीस तू त्यांचं सगळं? द्यायची होती नाही कानाखाली लावून? मग डोकं ठिकाणावर आलं असतं बरोबर. एकांता मी चांगली नाही दिसत का? अनुदामिनी, हे सगळे रस्त्यावरचे रोमिओ आहेत. त्यांचं कामच असतं असं वागणं. त्यांच्याकडे लक्ष नको देऊस तू. आणि हे लोक आहे ना कॅफे सारख्या ठिकाणी याचसाठी येतात फक्त छोट्या छोट्या शॉर्ट मधल्या मुली बघायला. सोड ना हे सगळं. आणि तू खूप सुंदर आहेस अनुदामिनी, खूप अट्रॅक्टिव्ह आहेस तू. आणि तसंही कोणतीही व्यक्ती ना तिच्या आत्मविश्वासाने ओळखली जाते. डोंट लूज दॅट, समजलं? चल आता जाऊया. यायचं नाहीये? सोडून देऊ इथेच? चल ये, बस. ती मुलगी अनुदामिनी होती ना, जी माझ्याकडे निरखून पाहत होती? देवची पत्नी होती तर असू देत ना. तू कशाला इतकं टेन्शन घेतेस तिचं? कारण ती माझा पाठलाग करत होती. कदाचित तिला हे माहीत झालं असेल की देव मला भेटायला येतोय. जर ती देवची पत्नी असेल सुद्धा तर तो देवचा प्रॉब्लेम आहे. तू कशाला एवढा विचार करतेस? देव बघून गेली या सगळ्याचं काय करायचं ते. देवचा प्रॉब्लेम फक्त देवचा प्रॉब्लेम नाहीये. आणि मी तुझ्यासारखी इंडिपेंडंट विचारांची मुलगी नाहीये. मी इथे नाती जुळताना पाहिलीयेत, पाळताना नाही. आणि मला देव सोबत आमचं नातं जपायचंय. म्हणूनच देवचा कुठलाही प्रॉब्लेम त्याचा प्रॉब्लेम नाहीये. हे बघ, तू तुझा मूड खराब करून घेऊ नकोस. हा ठीक आहे? आय एम सॉरी यार. इट्स ओके. आय डोंट नीड टू फील सॉरी. मी तुझ्यावर इतकं प्रेम करून सुद्धा तुझ्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार निर्माण केला. आणि कुणीतरी स्वतःच्या स्वार्थाला प्रेमाचं नाव देत आहे. सावीशी तुझं जुळणं ही गोष्ट कठीण आहे. अनुदामिनीबद्दल बोलायचं झालं तर शी लव्हज यू. आणि फक्त तीच आहे जी तुला डिझर्व करते. हां बोल.
चल जाऊया. ठीक आहे, मी आत्ता येतो. तुम्ही बदलला आहात देव. तुम्हीच म्हटलं होतं ना की माझी कोणी काळजी करणार आहे. देव, मला तुमच्या आयुष्यात आनंद बनून राहायचंय. तुम्हाला डिस्टर्ब किंवा चिंतेत नाही बघू शकत मी.